नाही, खूप काय आता विलिनीकरणावर या ठिकाणी मी बोलणार नाही, कारण काय होतं की विलिनीकरण हा मुद्दा घेतला तर चर्चा दुसरीकडे त्या ठिकाणी जाते. दुसऱ्या पक्षातल्या काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं. बरेच प्रेस कॉन्फरन्स बघितले तर त्यात फक्त विलिनीकरण ते त्या ठिकाणी बोलत आहेत. आम्हीच आहोत जे अजितदादांचा घात का अपघात या विषयावर त्या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचं आहे त्या विषयावर मी बोललंच पाहिजे असं नाही. त्यामुळे आज नाही, आमच्याकडे माहिती खूप आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा याबाबतीत काही स्पष्टीकरण दिलं आहे, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते. दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे, आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा याबाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे, ताईंनी दिलं आहे, शशिकांत शिंदे साहेबांनी दिलं आहे. ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत. CCTV कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच, आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे.